तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अखेर 2,000 रुपये आता जसं की राखी निमित्त तुमच्या खात्यावरती डीबीटीद्वारे जमा केले जाणार. त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये थेट तुमच्या खात्यावरती रक्षाबंधनानिमित्त म्हणजे तब्बल 4,000 रुपयाचा लाभ सर्व शेतकरी बांधवांना आता मिळणार आहे. राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून ही तारीख आता यांनी जाहीर केलेली आहे. आता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे, हे आपण तारीख जाणून घेऊया. कारण की राज्य सरकार व केंद्र सरकार या दोन्ही यांच्या सरकारच्या बैठका पार पडल्या. त्या बैठकीमध्ये एक केंद्र सरकार व राज्य सरकारकडून एक तारीख जाहीर करण्यामध्ये आलेली आहे. ते तारीख रक्षाबंधनानिमित्त सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. याची तारीख जाहीर झालेली आहे. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. परंतु चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. तर मित्रांनो बघा, केंद्र सरकारकडून हे जाहीर करण्यामध्ये आलेलं आहे. अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा आनंद आता इथं सरकारने दिलेला आहे. शेतकरी बांधवांना एक गोष्ट लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या अखेर आता सरकारने मंजुरी तर दिली, त्यापर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसानच्या 24व्या हप्त्याला देखील सरकारने मंजुरी हे दिलेली आहे. मात्र याआधी तुम्हाला काहीच जसं की तारीख सांगण्यामध्ये आलेल्या होत्या, मात्र त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा का झाले नाही हा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये इथं जसं की वारंवार येत होता. आता राज्य आणि केंद्र सरकारनं एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय रक्षाबंधनानिमित्त सरकारने ठेवलेला आहे. आता बघा, आनंदाचं वातावरण इथं पसरलेलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारने दिलेला आहे. शेतकरी बांधवांना आता आपल्या मुद्द्यावर येऊया की कोणत्या तारखेला अखेर तर आपल्या खात्यामध्ये हे पैसे आता मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर का जसं की 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या सर्व हे काम मी जे तुम्हाला आता सांगणार आहे हे जर तुमच्या पुरं असेल किंवा नसेल तर पूर्ण करून घ्यायचं आहे. पहिली गोष्ट, फार्मर आयडी काढल्याशिवाय हप्ता मिळणार नाही. महत्वाची अट सरकारने यामध्ये ठेवलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचा जर का तुम्हाला लाभ पाहिजे असेल, नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचा जर का तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता ऑलरेडी खात्यामध्ये हे 2,000 रुपये यायला असावं. म्हणजे 23वा हप्ता जर का आपल्याला जमा झाला असेल तरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हे दोन्ही हप्ते आपल्याला मिळणार. त्याशिवाय 1 रुपया सुद्धा आपल्याला मिळणार नाही. हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही केवायसी केली नव्हती, त्या कारणास्तव 23वा हप्ता जर का तुम्हाला मिळाला नसेल मग काळजी करू नका. केवायसी केल्यानंतर 23वा प्लस 24वा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हे तिन्ही हप्ते एकत्र आपल्याला मिळणार आहे. आता गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये सर्वांना पैसे मिळणार हे देखील आपल्याला आतुरता लागलेली आहे. तर बघा, आपल्याला येणार बघा, तुम्हाला लक्षपूर्वक तारीख ऐकायची येणार आहे 28 ऑगस्ट 2026. म्हणजे बघा, रक्षाबंधनाच्या निमित्त म्हणजे आपल्या खात्यामध्ये हे नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 24वा पीएम किसान योजनेचा आणि ज्यांना 23वा हप्ता पीएम किसान योजनेचा आलेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना एकत्र आता तब्बल पैसे मिळणार आहे. तर सर्वांसाठी आनंदाची बातमी व आनंद देणारा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ सर्वात अगोदर जाणून घ्यायचे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.